नमस्कार. खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. खूप साऱ्या माता भगिनी अजूनही लाडक्या बहिणी KYC पासून वंचित आहेत किंवा अर्ज केलेले नाही आहेत किंवा डिस्कंटिन्यू झालेले आहेत किंवा KYC पेंडिंग होती. अशा महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. किंवा आपल्या घरात कोणी अजून लाडकी बहिणी KYC करण्याचे पेंडिंग असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आज रोजी जी सोशल मीडियावरती माहिती पोहोचवली जाते, माहिती फॉरवर्ड केली जाते ही लाडकी बहिणीची KYC पुन्हा सुरू झालेली आहे. तर ही जी माहिती आपल्यापर्यंत मिळते ही चुकीची माहिती आहे, अफवा आहे असं मी नाही सांगत आहे. असं परिपत्रक शासनाने जाहीर केलेलं आहे. त्यांनी शासनाने परिपत्रकामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची अशी घोषणा केलेली नाही की लाडकी बहिणीची KYC ही सुरू झालेली आहे. याबद्दलची जी PDF आहे ती PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप असेल, व्हॉट्सॲप चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूबचा चॅनल असेल त्यावरती मी ती PDF आहे ती प्रोव्हाइड करणारच आहे. मात्र हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही. बऱ्याच महिला ह्या योजनेपासून वंचित असल्यामुळे कुणाला तरी जास्त पैसे देत आहेत, कुणाला तरी डॉक्युमेंट देत आहेत, कुणाला तरी पर्सनल आपला डाटा जो आहे तो प्रोव्हाइड करतायत. तर असं कोणासोबत होऊ नये किंवा आपल्या घरात कोणासोबत होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. मित्रांनो, आज रोजी जी फसवणूक चालू आहे ही सोशल मीडियावरती जे व्हायरल केलं जात आहे की लाडकी बहिणीची KYC पुन्हा सुरू झालेली आहे, असे कुठेही नमूद नाही आहे, कुठेही शासनाने जाहीर केलेलं नाही की लाडकी बहिणीची KYC ही सुरू झालेली आहे किंवा करण्यात आलेली आहे किंवा करू. याबद्दलची कुठलीच माहिती अजून तरी मिळालेली नाही आहे ऑफिशियली. आज जी माहिती आहे ही अनव्हेरीफाईड माहिती आहे. कोणीतरी कुठेतरी टाकलं आणि ती माहिती एकाने बघितली, त्यांनी पण टाकली, अशा प्रकारे आज ती आपल्यापर्यंत प्रोव्हाइड केली जाते. मात्र त्यावर शासनाने सांगितलं ही माहिती आम्ही प्रोव्हाइड केलेली नसून यावर तुम्ही विश्वास ठेवू नका किंवा कोणाला तुम्ही डॉक्युमेंट देऊ नका किंवा पैसे देऊ नका. याबद्दलचा जो परिपत्रक आहे ते सुद्धा आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि नोंदणीकृत माणसाकडून आपल्याकडे ती माहिती मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला ती माहिती देतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. सर्व माता भगिनींना विनंती आहे की कुणीही आपले डॉक्युमेंट कोणाला देऊ नका, पैसे देऊ नका. ज्यावेळेला लाडकी बहिणीची KYC सुरू होईल त्यावेळेला आपला व्हॉट्सॲप चॅनल असेल, व्हॉट्सॲप ग्रुप असेल, यूट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्राम पेज असेल यावरती माहिती देण्यात येईल. त्यासाठी तुम्ही आपले जे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहे ते फॉलो करून ठेवा.